Hello, hello. Welcome once again. This is Advocate Preeti Patwa here. And now from accountancy for the lawyers, the topic we are going to deal is the preparation of income and account. बघा, माझ्या घरी सुद्धा आणि तुमच्या घरी सुद्धा जो काय आपला व्यवसाय असेल, जो काय आपला बिझनेस असेल, त्याच्यामध्ये आपण काय करतो सांगा. तर आपलं इन्कम किती झालं आणि आपला खर्च किती झाला याचा आपण हिशोब ठेवतो, बरोबर आहे. तसंच आहे ना, कुठलाही बिझनेस जर प्रॉपरली चालवायचा असेल तर त्या बिझनेसला नेमका इन्कम किती झाला आणि त्यातून त्याचा खर्च किती झाला, त्यातून त्याचं ग्रॉस इन्कम किती झालं ह्याचा हिशोब ठेवणं आवश्यक आहे. जर त्याचा हिशोब नसेल तर सगळा गोंधळ होईल ना, किऑस होईल. ओके, सो देअरफॉर एव्हरी बिझनेस कन्सर्न प्रोफेशन must make the preparation of the income and expenditure so they can make the comparison, they can make a assessment. So preparation of the income and expenditure ही शॉर्ट नोट आपण काय करणार आहे सांगा, तर डील करणार आहे. आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑल ऑफ यू अँड वी विल डील विथ दिस पर्टिक्युलर शॉर्ट नोट. रोमन वन काय करणार सांगा, इंट्रोडक्शन. हा, in our daily life, we do calculate and keep track record of our monthly income against all the expenses. जसं आता सांगितलं, आपल्या डेली लाईफ मध्ये पण आपण इन्कम एक्सपेंडिचरचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असतो. ओके, सिमिलरली बिझनेस इंडिव्हिज्युअल फॉलो दिस टास्क ऑफ calculating and keeping track of the income and expenditure. Same business पण तेच करतात. This income and expenditure account is prepared for tracking the income and expenditure of the business to know the surplus earned and deficient incurred in the period. हा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं की तुम्हाला सरप्लस ज्यादा इन्कम किती झालं, लॉस किती झाला ह्याचा हिशोब ठेवता येतो. विदाउट दिस अकाउंट, हा अकाउंट नसेल तर इट वुड बी हॅवॉक नोईंग वेअर द मनी फ्लोड ऍट द एंड ऑफ द बिझनेस सायकल. गोंधळ होईल, काहीच कळणार नाही पैसा कुठे जातो कुठून येतो. सो वी आर गोइंग टू टेक अप द डिस्कशन ऑफ काय करणार आहे सांगा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय, त्यात काय लिहितात, प्रिपरेशन कसं करायचं असतंय, एव्हरीथिंग अबाउट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट वी आर गोइंग टू डील. ओके, रोमन 2 करायचा. हा, व्हॉट इज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हा, an income and expenditure account is a detailed summary of every income and expense incurred by the organization in a specific financial year. So for example, भारतात बघा 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत तुम्ही जे काही इन्कम आणि अर्न केलेला, एक्सपेंडिचर केलेला आहे त्याचं अकाउंट म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. तिथं prepared on an accrual basis, this account record every income and expense in a particular year. Okay, पर्टिक्युलर इयर मधलं सगळे इन्कम, सगळे एक्सपेंडिचर काय केले जातात सांगा, तर नोटिफाय केले जातात. ओके, काय आलेलं आहे बघा तिथं, आउटलाइन्ड बाय नॉन ट्रेडिंग एंटिटीज दिस अकाउंट डिस्टिंग्विश कॅपिटल फ्रॉम रेव्हेन्यू अँड टेक ओनली द लॅटर इनटू अकाउंट. हा, कशाला बघा, कॅपिटल आणि रेव्हेन्यूला हे एकमेकांपासून डिस्टिंग्विश करतायत. Typically, these all nominal account which outline an organization's final account and are similar to that of the profit and loss accounting by the business entity. Okay, business entity चं कसं सांगितलं, profit and loss accounting. These account primarily serve to find out the surplus. याचा हेतूच तो की तुम्हाला सरप्लस इन्कम किती झालं किंवा डिफिशिट किती झालेला आहे, लॉस, ज्यादा इन्कम. These account primarily serve to find out the surplus or deficient balance of organization, taking both current income and expenditure in the account. हा, आता रोमन 3 करायचा. फॉर्मॅट काय असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं फॉर्मॅट. हा बघा, लाईक एनी अकाउंटिंग मेथड अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हॅज अ स्पेसिफिक फॉर्मॅट आहे त्याचं पण. ओके, दिस फॉर्मॅट हॅज अ फॉलोइंग फीचर. हा, स्मॉल ए करायचा. द नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन इज मेन्शन एट द टॉप हेड, हा, followed by the heading of income and expenditure of account. Say for example माझा आहे तर वरती काय असेल सांगा, नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे क्लास असेल फॉर एक्झाम्पल. हा, सो वरती काय येईल तर ओन लॉ क्लासेस नाव येईल. फॉलोड बाय काय असेल सांगा तिथं, तर लगेच मधोमध इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल. हा, देन कुठल्या फायनान्शियल इयर साठी असेल, फॉर एक्झाम्पल आता काय झालं सांगा, तर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024. हा, the financial year for which this account is created must be mentioned too. Okay, त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा काय असणार आहे, these have 4 column with the 2 on the left and for expenditure आणि 2 for the income on the another side. Okay, so total 4 column असतात. then first column मध्ये expenditure detail असतात, while following column notes these expenditure amount. हा, then
थर्ड कॉलम मध्ये काय असते, इन्कम असते आणि त्याच्या फॉलोड बाय इन्कम कशातून आलेला आहे ते आणि इन्कमची अमाऊंट असते. ओके, सो दिस सेकंड अँड फोर्थ कॉलम मेन्शन द टोटल एक्सपेंडिचर आणि इन्कम इन अ फायनान्शियल इयर. सो दिस इज द काय सांगा तर फॉर्म्युला आहे, फॉर्मॅट आहे ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हा मग काय केलं जातं सांगा तर टोटल एक्सपेंडिचर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द टोटल इन्कम टू फाइंड आउट द सरप्लस ऑफ डिफिसिट. टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेंडिचर वजा केला जातो, जेणेकरून सरप्लस इन्कम झालंय का डिफिशिट म्हणजे नुकसान झालंय ते आपल्याला कळत आहे तिथं. ओके, इन द इव्हेंट ऑफ निगेटिव्ह आन्सर इट इंडिकेट अ डिफिशिट आणि वाईस वर्सा जर पॉझिटिव्ह आन्सर आलं तर ते असते प्रॉफिट. ओके, देन नेक्स्ट वन बघा काय लिहिलंय रोमन 4, हाऊ टू प्रिपेअर द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बनवायचं कसं, हाऊ टू प्रिपेअर. हा understanding the format for an income and expenditure account along with the formula is not adequate to prepare them. These steps follow detail and outline how to create such account. Income and expenditure account prepare कसं करायचं त्याच्या steps बघा आता. Number 1, collection of the receipt and payment account of a non-trading enterprise whose income and expenditure account is to be created. सगळ्यात पहिल्यांदा collection of receipt and payment account of a non-trading enterprise. काय काय पैसे आले गेले त्याच्या रिसीट पेमेंट. दोन. नंबर 2 बघा, ओपनिंग बॅलन्स किती होता, क्लोजिंग बॅलन्स किती आहे. मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स किती होता आणि यावर्षी ओपन होताना ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स इज अबाउट द रिसीट अँड पेमेंट अकाउंट शुड बी काय करायचं तर ह्या इग्नोर करायच्या. हे आता घ्यायच्या नाही आहेत. ओके, तिसरा मुद्दा बघा, एव्हरी रिसीट अबाउट द प्रिव्हियस इयर रेव्हेन्यू अलॉंग विथ दॅट ऑफ द अपकमिंग इयर शुड बी ओमिटेड फ्रॉम द लिस्टिंग. आपल्याला ह्या वर्षीचं काढायचं आहे ना. चौथा मुद्दा, द करंट इयर रेव्हेन्यू शुड बी लिस्टेड. करंट इयरचं मात्र रेव्हेन्यू लिस्टेड करायचं इन्क्लुडिंग बोथ एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू. ओके, एक्सपेंडिचर आणि इन्कम. त्याच्यानंतर बघा पाचवा, बोथ टोटल एक्सपेंडिचर अँड टोटल इन्कम should be calculated. Net differences between these two suggest if non-trading enterprise have a surplus or a deficit. Okay, ज्यादा झालं इन्कम तर ते सरप्लस झालं आणि खर्च ज्यादा आहे आणि इन्कम कमी आहे तर ते डिफिशिट बॅलन्स काय होईल सांगा तर निघेल. सो अगदी सिंपल, तुमच्या बिझनेसचं झालेलं इन्कम आणि तुमच्या बिझनेसचा एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये झालेला खर्च त्याचं जे बनवलेलं स्टेटमेंट आहे ते काय सांगा तर इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट आहे. ते म्हणजे काय, त्याची गरज काय, त्याचा फॉर्म्युला काय, ते प्रिपेअर कसं करायचं, everything right now we discussed. I hope you understood it. If you have any doubt, you can ask me.